नमस्कार. आज 29 जून 2025 जगात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत त्यावर एक नजर टाकूया. म्हणजे बघा, संघर्ष आहे, हवामान बदलाचे इशारे आहेत, मग सामाजिक चळवळी पण आहेत. तर या सगळ्या गुंतागुंतीच्या माहितीतून नेमकं काय महत्त्वाचं आहे ते जरा समजून घेऊया. काय वाटतं, जगात एकाच वेळी बरंच काही घडतंय नाही का? अगदी. म्हणजे वरवर बघता ह्या घटना वेगवेगळ्या वाटू शकतात, पण त्यांचे धागे कुठेतरी एकमेकांत गुंतलेले दिसतात. चला तर मग या माहितीचा जरा अर्थ लावून बघूया, काय आहे नक्की हे सगळं. सुरुवात करूया मध्य पूर्वेतून. तिथली परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या आण्विक स्थळांवर हल्ले केले होते आणि मग त्याला इराणने पण प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेच्या कतारमधल्या तळावर आणि इतर ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले. हो, 23 जूनला कतारमधला अल उदेद एअरबेस, तो एक महत्वाचा तळ आहे अमेरिकेचा. बरोबर. आता शस्त्रसंधी आहे म्हणतात, पण म्हणजे खरंच शांतता आहे का? परिस्थिती अजूनही स्फोटक वाटतेय. हां, आणि त्यातच अमेरिकन सेनेटमध्ये एक गोष्ट झाली बघा. इराण विरुद्ध अजून लष्करी कारवाई करायची असेल तर काँग्रेसची परवानगी घ्यावी लागेल असा एक ठराव होता. तो 53 विरुद्ध 47 मतांनी फेटाळला गेला. अच्छा, म्हणजे अमेरिकेतच यावर दुमत आहे असं म्हणायचं. अगदी. हे आकडे तेच दाखवतात. त्यामुळे ही शस्त्रसंधी किती काळ टिकेल यावरही एक प्रश्नचिन्ह आहेच. पण मग दुसरीकडे बघा, हेगमध्ये नाटोची शिखर परिषद झाली. अल्बर्टामध्ये G7 बैठक झाली. तिथे तर सदस्य राष्ट्रांनी इराणवरील कारवाईला एक प्रकारे पाठिंबाच दिलाय आणि संरक्षण खर्च वाढवायचं ठरवलंय. हो ना, म्हणजे अमेरिकेत भले मतभेद असोत, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाश्चिमात्य देश एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतंय. कलम 5चा उल्लेख पण महत्वाचा वाटतो इथे, नाही का? बरोबर. नाटोची ती सामूहिक संरक्षणाची हमी, त्यामुळे एकीकडे अंतर्गत मतभेद आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय एकी दाखवण्याचा प्रयत्न, हा एक तणाव आहे सध्याच्या राजकारणात. आता या जागतिक चिंतेत भर टाकणारी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे हवामान बदल. दक्षिण युरोपात म्हणजे स्पेन, इटली, पोर्तुगल वगैरे देशांमध्ये प्रचंड उष्णतेची लाट आली आहे. हो, ऐकलं मी. तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेले म्हणे. हो, आणि जंगलांना आग लागण्याचा धोका पण वाढलाय. आणि हे बघा, आता ही किती लवकर होतंय. म्हणजे उन्हाळा नीट सुरू व्हायच्या आधीच इतक्या तीव्र लाटा. हे हवामान बदलाचे परिणाम आता अगदी स्पष्ट दिसायला लागलेत. खूप गंभीर आणि खूप वेगाने हे सगळं होतंय. बरोबर आहे. ही फक्त हवामानाची गोष्ट नाहीये. नाहीच, लोकांचं आरोग्य, शेती, अर्थव्यवस्था सगळ्यावर परिणाम होतो याचा. आता जरा सामाजिक पातळीवर बघूया. तिथेही मोठ्या घडामोडी आहेत. हंगेरीमध्ये बुडापेस्टला प्राईड मार्च झाला. सरकारचा दबाव असूनही जवळपास 2 लाख लोक आले होते. हो, ही खूप मोठी संख्या आहे. 1.8 ते 2 लाख म्हणजे खूपच. आणि आजच न्यूयॉर्कमध्ये पण मोठी परेड आहे. राईज अप, प्राईड इन प्रोटेस्ट अशी थीम आहे त्यांची. या दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. त्या काय दाखवतात, की काही सरकारं जरी हक्कांवर बंधनं आणायचा प्रयत्न करत असली, तरी लोकशाही मूल्य आणि मानवी हक्कांसाठी नागरिक आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतायत. म्हणजे हा एक जागतिक ट्रेंड दिसतोय का? हो, नक्कीच. नागरिक आपल्या अधिकारांसाठीचा लढा जास्त तीव्र करताना दिसतायत, विरोधाला न जुमानता. आणि याच मानवी हक्कांशी जोडलेली पण एका वेगळ्या प्रकारची गंभीर समस्या अफगाणिस्तानात दिसतेय. या वर्षात म्हणजे 2025 मध्ये 10 लाखाहून जास्त अफगाण निर्वासित मायदेशी परतलेत. 10 लाख खूप मोठा आकडा आहे हा. कुठून आले ते लोक मुख्यत्वे? जास्त करून इराणमधून सुमारे 6 लाख आणि पाकिस्तानातून पण 2.8 लाखांपेक्षा जास्त. पण तिकडे अफगाणिस्तानात परिस्थिती खूप बिकट आहे आणि त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. हो, कारण इतक्या मोठ्या संख्येने लोक परतल्यावर त्यांचं पुनर्वसन कसं करणार? त्यांना अन्न, निवारा, आरोग्य सुविधा कशा पुरवणार? हे तालिबान शासनासमोर आणि खरं तर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पण खूप मोठं आव्हान आहे. याकडे लक्ष द्यायलाच हवं. खरंय. या मोठ्या घडामोडींबरोबरच काही इतर बातम्या पण आहेत ज्यांचा उल्लेख करायला हवा. अमेरिकेत फिफा क्लब वर्ल्ड कप सुरू झालाय. मेसी, एम्बापे सारखे मोठे खेळाडू आहेत तिथे. आणि काही नवीन टेक्नॉलॉजी पण वापरतायत म्हणे तिकडे. हो, बॉडी कॅम आणि ते AI ऑफसाईड वगैरे. चेल्सीच्या मॅनेजरने तिकडच्या हवामानामुळे खेळ थांबलं म्हणून टीका पण केली आहे. अच्छा. आणि दुसरीकडे पॅरिसमध्ये इराणमधल्या मानवाधिकार उल्लंघनावर एक प्रदर्शन भरले. हे पण महत्वाचं आहे, कारण ते मध्य पूर्वेतील तणाव आणि हक्कांसाठीच्या लढ्याशी जोडलेलं आहे. आणखी एक बातमी अमेरिकेतून आहे. तिथला जो अल्ट्रा ऑर्थोडॉक्स ज्यू समुदाय आहे त्यांचा मुख्य प्रवाहाशी संवाद वाढतोय असं दिसतंय.
हा एका सामाजिक बदलाचा संकेत असू शकतो. आणि प्रिन्स हॅरीने न्यूयॉर्कमध्ये एका परिषदेत भाषण दिलंय. मिशिगनच्या एका विमानतळावर प्रवाशांच्या संख्येचा उच्चांक झालाय. तर अशा बऱ्याच लहान मोठ्या गोष्टी पण सुरू आहे. तर आज आपण बघितलं की कसं जागतिक संघर्ष, हवामान संकट, सामाजिक हक्कांसाठीचे लढे आणि हे मानवी स्थलांतराचे मोठे प्रश्न, हे सगळं कसं एकमेकात गुंतलेलं आहे. तिथे तणाव आहे तर तिथे बदलाची चिन्ह दिसत. खरं या सगळ्या घडामोडी एकत्र पाहिल्या की एक विचार येतो मनात की बघा, एकीकडे नाटो आणि G7 सारख्या संघटनांमधून जागतिक सहकार्य आणि एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्याच वेळी दुसरीकडे संघर्ष वाढतोय, हवामानाचं संकट अधिक गडद होतंय, सामाजिक दरी पण आहेच. या दोन परस्पर विरोधी शक्तींमध्ये जग पुढे जाऊन कसा समतोल साधणार, हा खरा कळीचा प्रश्न आहे ज्यावर आपल्याला विचार करायला हवा.